फ्रेंड्स, आज सुंदर फुलं आली होती माझ्या झाडाला आणि ती मी देवाला इथे वाहिली आहेत। सकाळी सकाळी पूजा केली आणि पूजा करून झाल्यानंतर भाकरी केली, कंटाळा आला होता चपाती करायचा टिफिनला। त्यानंतर चहा आणि हा दिवाळीचा नाश्ता तो करून झाल्यानंतर मी ऑफिसला गेली। नमस्कार, मी आत्ताच ऑफिसवरून आलेले आहे आणि ऑफिसवरून आल्यानंतर मी देवपूजा करायला आले। देवपूजा करताना इथे मी दिवा वगैरे लावला। तर इथे मी सकाळी ऑफिसला जाताना 3 फुलं ठेवली होती, तुम्ही पाहू शकताय। इथे खाली 2 फुलं ठेवलेली आणि स्वामींच्या फोटोवरती 1 फूल ठेवलेलं आहे। तर ते एवढं ताजं आहे अजूनही, जसं काय आत्ता झाडावरून तोडलेलं आहे। तर ते फूल एवढं ताजं आहे, तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये। आणि खाली ठेवलेली फुलं सुकून गेलेली आहे। तर आज आहे गुरुवार, तर मी स्वामींची सेवा पूर्ण केली, नित्यसेवा। तर तुम्ही पाहू शकता, मला तुम्हाला दाखवायचं होतं हे व्हिडिओमध्ये। तर खूप छान वाटलं असं आल्यानंतर बघून, मन प्रसन्न झालं। तर आज आहे हे चिल्ड्रन्स डे। तर चिल्ड्रन्स डे स्पेशल मी आज शिवंश आणि माझ्या मुलीला अर्णाला काहीतरी स्पेशल बनवणार आहे। तर ते सरप्राईज आहे। तर काय बनवणार आहे ते मी नंतर सांगणार आहे, नंतर सांग काय बनवू स्पेशल। तर हे स्पेशली मी सांगते तुम्हाला, म्हणून काहीतरी स्पेशल करावं। तर मुलांच्या आवडीचं मी आता झटपट एक डिश बनवते, त्यांच्या आवडीची पास्ता बनवते, कारण की ऑफिसवरून आल्यानंतर खूप लेट झालेला आहे। तर पटकन मी पास्ता बनवते त्यांच्या आवडीचा। तर कसा बनवते मी तुम्हाला दाखवते। एक साईडला मी पास्ता बनवायला घेतलाय। तर पास्ता बनवण्यासाठी मी पाणी ठेवलंय गरम करायला इथे। दोन्ही मुलांना पास्ता खूप आवडतं। कढईमध्ये पाणी ठेवलंय गरम करायला, त्यात थोडंसं मी बीट ऍड करणार आहे, कारण की ते टेस्टला लागायला। आणि थोडंसं तेल ऍड करणार आहे, जेणेकरून ते पास्ता त्यामध्ये चिटकायला नाही पाहिजे। तर तेल आणि मीठ टाकलेलं आहे। तर हा मी पास्ता सॉस वगैरे पण बनवणार आहे, व्हाईट सॉस वगैरेचा। तर तो मी कसा बनवते तर बघा। काही पास्ता मी ह्याच्यात टाकते। आणि हे मी कॉर्न सुद्धा घेतलेले आहे, तर हे सुद्धा त्याच्यात बॉईल करायला टाकणार आहे। तर कॉर्न पास्ता करणार आहे, तर हे स्वच्छ धुवून घेतले, तर ते त्याच्यात टाकते। तर त्याच्यासोबत ते सुद्धा बॉईल होतील। येस, पास्ता यू लाइक इट ना? येस ना। पाच 6 मिनिटं ह्याला वेळ लागेल पास्ता शिजायला। तर थोड्या वेळाने आपण कंटिन्यू करूया। पाण्याला उकळी आलेली आहे, तर इथे पास्ता थोडासा हलवून घेतला, कारण की तो खाली नाही चिटकावा म्हणून। तर ह्याला असं मध्ये मध्ये मी हलवत राहते आणि चेक करायचं की शिजलाय की नाही। तर हा 80-90% तर शिजून घ्यायचा पाण्यामध्ये, आणि शिजल्यानंतर ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर कॉर्नसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजून गेलेले आहेत। आणि ते झाल्यानंतर एका कढईमध्ये मी बटर टाकलाय। तर हा मी पूर्ण बटरमध्ये करणार आहे पास्ता। तर बटर टाकलाय, थोडंसं आलं लसूण पेस्ट जी आहे ती टाकायची। त्यानंतर ते मस्त त्याच्यात फ्राय करून घ्यायचे आहेत पेस्ट। हे सर्व झाल्यानंतर त्याच्यात मी 2 चमचा मैदा टाकलेला आहे। हा आपण सॉस बनवत आहोत, तर व्हाईट सॉस वगैरे तो आपण आधी बनवून घेऊयात। तर हा मैदा या बटरमध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि हा खाली चिटकत असतो, तर त्याच्यामुळे हा सारखा हलवायचा आहे। तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे। तर आता चांगला बटरमध्ये भाजल्यानंतर ह्याला दुधामध्ये शिजून घ्यायचं आहे। हे मैदा दूध खेचून घेतं, म्हणून एकदम दूध नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून ह्यात दूध ओतायचं आहे आणि ह्यात शिजवून घ्यायचा आहे। हा लगेच ड्राय होतो सॉस। तर ते दूध
जास्त नाही टाकायचं आहे. 1 कप मी दूध यूज केलेलं आहे. त्यानंतर जे पास्ताचं पाणी होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकून ते मैदा शिजवलेलं आहे पेस्ट. हवं तर ते पाणी नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा 1 ग्लास पाणी टाकून, अर्धा ग्लास पाणी टाकून हळूहळू ते त्यात शिजून घ्यायचे. जसं आपलं जेवढं पातळ पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे ते शिजून घ्यायचं त्यात. आणि त्याचे जेवढे हे आहेत त्याला हलवत राहायचं सारखं, बॉईल होईस्तोपर्यंत त्याला हलवत राहायचं. थोडंसं मी चवीसाठी मीठ टाकलेलं आहे. हा लगेच घट्ट घट्ट होत जातो. आणि इथे मी ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स पण ॲड केलेलं आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ह्या सॉसमध्ये ॲड करू शकता टेस्टनुसार. त्यानंतर मी ह्याच्यात काही सॉससुद्धा ॲड केलेले आहेत. पास्ता पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप, जेणेकरून ह्याला टेस्ट आणि कलरसुद्धा खूप छान येतो. तर ह्यात काही सॉससुद्धा मी ॲड केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा पास्ता रेडी होतोय. आपल्याला जेवढा घट्ट पाहिजे तेवढा आपण करायचा आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं आहे कारण की पूर्ण पास्ताला लागला पाहिजे. तर इथे पाहू शकता सॉसची कन्सिस्टन्सी. तर ते सर्व शिजल्यानंतर मी त्यात जे बॉईल केले होते पास्ता ते त्यामध्ये मी ॲड केलेले आहे. तर सर्व काही आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे त्या सॉसमध्ये पास्ता. आता इथे ॲक्च्युली मी पास्ता मसाला टाकायचा विसरले, तर तो मी नंतरून वरतून टाकला. तर तो मी आधी सॉसमध्ये सुद्धा टाकू शकता. तर मी 2 मिनटं त्याला हलवून घेतला मसाला टाकल्यानंतर. ह्याने खूप छान टेस्ट येते पास्त्याला. आणि त्यानंतर मी वरतून चीज किसलेलं आहे. तर खूप छान टेस्ट येते चीज टाकल्यानंतर. आणि त्यानंतर चीज टाकून पूर्ण हलवून घेतलं आहे आणि मिक्स केलं आहे. सर्वीकडे चीज पसरलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर वरतून ऑरेगानो वगैरे टाकून मी हा पास्ता माझा रेडी झाला आहे मुलांना सर्व करायला. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त टेस्टी हा पास्ता होतो अशा पद्धतीने केला की. आणि क्रीमी पण राहतं. ह्याच्यात जेवढा जास्त पाहिजे तेवढा तुम्ही ह्याच्यात सॉस ॲड करू शकता, जास्त क्वांटिटी बनवू शकता. तर अशा प्रकारे माझा पास्ता रेडी झालेला आहे आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडला आहे. शिवेशला पण खूप आवडला आहे. पास्ता खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर, कारण की म्हटलं ह्या दोघांना घेऊन जावं बाहेर काही खायला. तर पण प्रॉब्लेम असा झाला की शिवंश पडला आणि त्याच्या डोक्याला टेंगूळ आलं. त्याच्यामुळे तो झाला अपसेट. तर इथे आम्ही सँडविच मागवलं होतं, तर तो काही खाईनाच कारण की तो रडत होता म्हणून त्याचा काही मूड नव्हता. तर त्याचा मूड करण्यासाठी आम्ही आईस्क्रीमसुद्धा खायला गेलो, तरी तिथे तो रुसून बसलेला काय खात नव्हता. पण आम्ही खाल्ली आईस्क्रीम, एन्जॉय केला. पण बिचारा अपसेट होता, त्याने थोडीशीच आईस्क्रीम खाल्ली. तर अशा प्रकारे आज आमचा असा चिल्ड्रन्स डे स्पेशल सेलिब्रेट केला आम्ही. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.